ॲज पर मी तुम्हाला बोललेलो की मी जे का ब्रँडचं शूट केलं त्याचं तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन मित्रांनो. सो इट्स अ टाइम. काय आहे ते? सो हे आहे सीयू. सीयू सीयू ब्रँडने मला 2 चष्मे पाठवलेत. हा एक सॉरी पडला, पटेली भागात पडली. हा एक आणि हा एक. बघा ना किती सुंदर पॅकेजिंग केले. सीयू सी बियॉन्ड. ओके. सीयू इतकं सुंदर, म्हणजे याच्याबरोबर त्याचे शूट पण करून झालं मी या ब्रँड सोबतचं जे माझं जे मी डिलिव्हरेबल त्यासाठी जे करणार होतो व्हिडिओज वगैरे ती शूट झाली आहे. आणि शाउटआउट माझ्या मित्रासाठी प्रणव कुंभारने ते शूट केलं, तोच एडिट करणार आहे. कारण की असं मला असं वाटतं की जो माणूस त्याच्यात खूप ट्रान्झिशन आणि त्या बाबतीत, कारण की तो एक काय बोलतात ते सिनेमॅटोग्राफर आणि प्लस एडिटर आहे. सो त्याला जास्त आयडिया आहे. मी रील एडिट करू शकतो, ट्रान्झिशनच्या बाबतीत तर तो एडिट करू शकतो. तर त्याला मी सांगितलं हे काय. सो तुम्हाला आता दाखवतो ते चष्मे मित्रांनो. इतके सेक्सी चष्मे आहेत ना भाई. सो हा अशी पॅकेजिंग होती. त्याच्या आतमध्ये पण हे आहे, म्हणजे मी खोलून तर झालं ऑलरेडी. त्याच्या आतमध्ये पण आता फक्त तुम्हाला दाखवायला लागेल. तर एस्थेटिक वाटलं पाहिजे म्हणून ते मी असं वगैरे आयटम केला. पण हा सगळ्यात जास्त माझा आवडलेला चष्मा. यस, हा मी जरा घालून तुम्हाला मी दाखवतो हा कसा दिसतो. हा तुम्ही बघू शकता. हा पूर्ण नाईट विजन आणि खूप असं बोलतात काय फ्लिकरिंगपेक्षा जास्त खूप असं वाचू शकतो असा वाला चष्मा. आणि नाईट विजन मला मोस्ट ऑफ खूप आवडतात, कारण की रात्री पण ते घालू शकतो आणि ते एक वेगळं लूक देतात. सो म्हणून हा एक चष्मा तर मला प्रचंड आवडला आहे. त्यांची प्राईस मी एवढं काय असं बघायला गेलो नाही, विचारायला गेलो नाही, बट त्यांनी पाठवलं आहे. सो मला हा आयटम खूप आवडला चष्मा. आणि दुसरा आहे तो हा ब्लॉग व्हेजिटेरियन बघणार नाहीत. जाड्या आपली गाडी मी 2 लाख तुम्हाला आजच सगळं दाखवणार ना. बरं या मोटरचा तुमच्या सामान ड्राईंग मशीन कसं वाटते? खुश खूप मोठं जे काय ह्याला बोलतात मशीन विकल्याचं जे हे होतं ना, मला रिग्रेट होता. हां, 2021ला मशीन विकली ना आपण. हां, आणि आज आपण मशीन घेतली. घेतली. कशामुळे घेतली? कशामुळे घेतली? म्हणजे आता काय बाहेर बोर्ड लावायचा, आमच्याकडे मशीन आहे, आमच्याकडे हाय. शिवून मिळेल सगळं. हे फक्त माझ्यासाठी माझं कामासाठी मी मशीन घेतली. लोकांची कामं केली त्या मशीनमध्ये. खुश. बहुत खुश, बहुत खुश. आणि हा आहे सेकंड वाला. तो त्या दिवशी दाखवता राहिला. हा मी घेतला की मी डेली यूज तर नाहीच करत असं, म्हणजे ऑफिसला वगैरे जायलाच. कारण की हा कसं प्रीमियम आहे, ते महाग आहे, प्रीमियमपेक्षा महाग आहेत. आयुष्यभर मी 100 आणि 150 रुपयाचे गॉगल, 150 पण जास्त बोललो, 100 रुपयाचेच गॉगल वापरत आलो. तो आता हे असे महागडे आले की जरा ते असे जपून वापरायचे वाटतात. म्हणून हा मी जर असं कुठे बाहेर जायचं असेल, म्हणजे आता बाहेर चाललोय डीमार्टला बॉक्सर आणायला, तर जरा स्पेशल ओकेजन आहे बॉक्सर आणणं. सो म्हणून मी हा चष्मा घालून चाललोय आता. बाकी इकडे जाता आपण बोलू डीमार्टमध्ये काय ते बघू. ठीक आहे. आज संडेला एक संकष्टी आली, त्याच्यामुळे जरा असं डोकं असं थोडंसं असं बनलंय, बट इट्स ओके. आपण पावभाजी तर खाऊच शकतो. सो आता आपण जाऊ डीमार्टला आणि काहीतरी घेऊ, स्पेशल ओकेजन करू. बाय बाय. स्टोरी अबाउट दॅट मशीन ती अशी आहे की 2021मध्ये मी आणि म्हणजे आम्ही डिसाईड केलेलं की 2021मध्ये आम्ही मम्मीची मशीन विकली, जी तिच्या पहिल्या कमाईची होती. सो खूप वाईट वाटलेलं तेव्हा. आणि तेव्हा मी ठरवलेलं की मम्मीला मी मशीन गिफ्ट करणार. आणि गॉड ग्रेस आता खूप वेल मेंटेन
होत आहेत गोष्टी सगळ्या टचवूड खूप चांगल्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे मी मी पण नाही, परवा मम्मी गेलेली एका दुसऱ्या दुकानाकडे आणि तो ₹500 कमी करत नव्हता, तर थोडासा मम्मीचा इगो हर्ट झाला. सो मम्मी मला बोलवते की ₹500 पण नव्हता भावेश तो कमी करत. मी बोललो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ही गोष्ट आहे शुक्रवारची. काल होतं शनिवार. आम्ही गेलो सकाळी. मी बोललो चल घेऊन टाकूया. सकाळी बुक केली आणि संध्याकाळी घरी मशीन आली. बढाई नाही करत आहे, पण खूप आवडतं म्हणून खूप आवडते आणि खूप प्राऊड वाटते. गोष्टीची किंमत नाही ठरू शकत. बट हे ठरू शकतो की जे आपल्या घरच्यांना आवडतं किंवा जे आपल्या फॅमिलीला आवडते ते त्यांना देणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सध्याच्या ह्याच्यात. पैसा मॅटर नाही करत असं बोलतात लोक, पण पैसा खरंच मॅटर करतो. म्हणून खूप गांडफाटे पैसा कमवा. खूप भारी वाटतं जेव्हा आपण आपल्या घरच्यांना किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींना खुश करतो त्याच्यामुळे. सो दिस इज अ स्टोरी अबाउट दॅट मशीन अँड आय कॅन स्मेल सक्सेस. सो खूप काही गोष्टी येणार आहेत, हेच तुम्हाला बोलतोय. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत वाट बघा. खूप काही गोष्टी आहेत म्हणजे ज्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत त्या गोष्टी, त्यात आणखीन गोष्टी वाढत आहेत. सो दॅट्स अबाउट इट. सो हा ब्लॉग एवढाच होता. 51वा ब्लॉग होता. इंट्रो नाही दिला कारण की इंट्रो जो शूट केलेला तो नीट झाला नाही शूट. आणि मी बोललो की ठीक आहे, इट्स ओके. समटाईम नाही झालं तर नाही झालं, कारण की जे आहे ते रॉ आहे. असा होता ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जिवंत राहा आणि गांडफटे पैसा कमवा भाई. चलो ठेवतो. हे ॲक्च्युली मी तिथे पण बोललो असतो सगळं, पण मम्मीसमोर बोललो तर मम्मी थोडीशी इमोशनल होईल, मग ते ब्लॉगचं थोडीशी दिशा बदलेल. त्यापेक्षा शूट केलं मी. तिचे इमोशन शूट करण्यापेक्षा ती जे माझ्यासमोर बोलली ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते खूप भारी आहे माझ्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. बाय बाय.